नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अर्थात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। एकूण 274 जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50,925 ते 96,765 हा पे स्केल पाहायला मिळत आहे। एस्टिमेटेड तुमची मंथली सॅलरी या ठिकाणी 85,000 पर मंथ राहणार आहे। सॅलरी बाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये 274 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी, ज्यामध्ये जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅटेगरीमधली ही पदे आहेत। स्केल 1चं पद आहे, त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। इमॉलमेंट्स आणि बेनिफिट्समध्ये तुम्ही बघू शकता, बेसिक पे तुमची 50,925 राहणार आहे। पे स्केल 50,925 ते या ठिकाणी 96,765 रुपये राहील आणि अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 85,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मेट्रोपॉलिटन सेंटर्समध्ये सॅलरी मिळणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत किंवा बाकीचे जे काही बेनिफिट्स आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सॅलरी तुम्हाला टॉपची या ठिकाणी मिळालेली आहे। पुढे आपण बघूया यासाठी रिक्रुटमेंटमध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज कशा आहेत, तर तुम्ही बघू शकता स्पेशलिस्ट कॅटेगरीमधले यामध्ये डॉक्टर्स, लीगल, फायनान्स, ॲक्च्युरियल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंजिनियर्स आणि हिंदी राजभाषा ऑफिसर्स यासाठी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या भरल्या जाणार आहेत त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये कॅटेगरी वाईज विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे, तेही तुम्हाला पाहता येईल। डिसिप्लिन यामध्ये जनरलिस्टच्या 130 जागा आहेत, ही महत्त्वाचं राहणार आहे, कारण कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि बॅकलॉगच्या जन अशा 132 टोटल जागा या ठिकाणी जनरलिस्ट या डिसिप्लिन मधल्या या ठिकाणी भरल्या जात आहेत। तुम्ही यानुसार या ठिकाणी प्रिपरेशन करू शकता। क्वालिफिकेशन बघूया, स्पेशलिस्टची जी पदे आहेत मित्रांनो त्यासाठी स्पेशल क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे। जनरलिस्ट पदासाठी अप्लाय करण्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, तेच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। क्वालिफिकेशन या ठिकाणी कंप्लीट पाहिजे 1/12/2023 रोजी। त्यानुसार डॉक्टर MBBS साठी MBBS MD और इक्विव्हॅलंट तुमच्याकडे डिग्री असेल तर अर्ज करू शकता। लीगलसाठी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ असणे आवश्यक आहे। 60% ओपनला आणि 55% SC ST ला हा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। ओपन ओबीसीला 60%चा तर SC ST ला 55%चा, सगळीकडे सेमच क्रायटेरिया राहिलेला आहे मित्रांनो। फायनान्ससाठी या ठिकाणी चार्टर्ड अकाउंट, ICI किंवा कॉस्ट अकाउंट तुम्ही और BCom MCom झालेला असेल तर अर्ज करू शकता। त्यानंतर ॲक्च्युअलसाठी बॅचलर, मास्टर डिग्री स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स यामध्ये तुम्हाला झालेला असेल तर अर्ज करा। अगेन पर्सेंटेजचा क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी पाहावा लागणार आहे। IT साठी BE BTech, ME MTech, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी MCA झालेलं असेल तर अर्ज करू शकता। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग BE BTech, ME MTech, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधलं जनरलिस्ट ऑफिसर यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे पद आहे मित्रांनो, या ठिकाणी सर्वात जास्त जागा याच्या भरल्या जाणार आहेत। त्यासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। मात्र ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे 60% मार्क्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे 60% मार्क्स। ओपन ओबीसीला, SC ST ला हाच क्रायटेरिया 55%चा राहिलेला आहे। आणि त्यानंतर हिंदी राजभाषा ऑफिसर्स यासाठी मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये, ते तुम्ही पाहू शकता। कोणतीही एक असेल यापैकी क्वालिफिकेशन तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। विविध पदांसाठी सेपरेट क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्याकडे स्पेशल डिग्री असेल तर अर्ज करू शकता किंवा जनरल पदवीवर सुद्धा अर्ज करता येणार आहे। यासाठी एज लिमिट बघा, 21 ते 30 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहील। यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन, SC ST ला, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅपला 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन, कमिशन ऑफिसर यांना 5 वर्ष, त्यानंतर डिफेन्स सर्व्हिस पर्सनल, डिसेबल इन ऑपरेशन त्यांना 3 वर्ष, विडो डायव्हर्स वुमन यांना 9 वर्ष, तर एक्झिस्टिंग कन्फर्म एम्प्लॉईज 8 वर्ष त्यांना एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी एज तुमचं कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यासाठी सिलेक्शनमध्ये प्री एक्झाम असणार आहे, मेन एक्झामिनेशन असणार आहे, त्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। प्री एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाबतचे तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले येतील। जी मेन एक्झाम असणार आहे त्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये प्री एक्झामसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी एक्झाम होईल। तर मेन एक्झाम महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। प्री एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही मेन्स एक्झाम त्या ठिकाणी अटेंड करू शकता। यासाठी फी बघा, SC ST हँडिकॅपला 250 रुपये,
फॉर्म फी भरावी लागणार आहे. तर ऑल अदर कॅन्डिडेट्स ज्यांनी SC ST PWD थोडक्यात ओपन ओबीसीला या ठिकाणी 1000 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी या ठिकाणी भरू शकता. रजिस्ट्रेशन 2 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. 22 जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा महाजॉब ॲपवर मी या भरतीचा अपडेट ठेवलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही ही माहिती घेऊ शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील. या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.